जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामधील विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह ची जी यादी आहे ती यादी कधीपर्यंत लागणार आहे, त्यामध्ये किती जागा आहेत, तेवढ्या जागांकरिता एक्झॅक्टली किती उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकतं, उशीर लागण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि आताच सेकंड फेज मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या डॉक्युमेंटच्या संदर्भामधली अपडेट नेमकी काय आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया महत्त्वाची ती माहिती। मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या नंतर जी काही शिक्षक भरतीची जाहिरात आली होती, फेज 1 कंप्लीट झाला, त्यानंतर फेज 2 या ठिकाणी सुरू झालेला आहे। फेज 2 मध्ये देखील ते 2 टप्पे या ठिकाणी देण्यात आलेले आहे, विदाउट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू। त्यामधला देखील पहिला जो टप्पा आहे तो पार पडलेला आहे। त्याची जी काही निवड यादी होती, जवळपास 1100-1200च्या आसपास ज्या काही जागा होत्या, त्या जागांची निवड यादी ऑलरेडी पब्लिश झालेली आहे। बऱ्याच आस्थापनांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया देखील सुरू आहे। काही आस्थापनांनी अजूनही त्यांचं जे शेड्यूल आहे ते डिक्लेअर केलेलं नाही। आता ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपला जो मेल आयडी आहे तो वारंवार चेक करत राहा, की आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्याशी कनेक्टेड राहा। जेव्हा केव्हा त्याच्या संदर्भातली अपडेट येते, आपण कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर या उमेदवारांना येत्या 15 जून पासून जे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतो आहे त्या दिवसापासून जॉइनिंग मिळण्याची दाट शक्यता आहे। स्वामी संस्था असेल किंवा इतर काही महानगरपालिका आहेत ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, बाकीच्यांचं देखील या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। आता येऊया आपण आपल्या दुसऱ्या मूळ मुद्द्याकडे, विथ इंटरव्ह्यूची यादी कधी। साधारणपणाने जे आहे याच्या 2 दिवसापूर्वी मी ऑलरेडी याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन देणारा एक व्हिडिओ बनवला होता, परंतु त्याच्यानंतर देखील बऱ्याच उमेदवारांचे फोन कॉल्स, मेसेजेस कंटिन्युअसली येत आहेत। त्या सर्वांना नव्याने अपडेट देण्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करतो। बघा, विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये 8500च्या आसपास जागा आलेल्या आहेत। त्या जागांकरिता उमेदवारांची जी संख्या आहे ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि त्याकरिता जे टेस्टिंगचं काम आहे, पवित्र पोर्टल मार्फत जे काही टेस्टिंग केली जाते आणि त्या टेस्टिंगवरती जी यादी रन करून पाहिली जाते, ते काम ऑलरेडी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे। इवाना ती यादी एकदा जे आहे कच्च्या स्वरूपामध्ये रेडी देखील झालेली होती। रेडी झाल्याच्या नंतर त्या यादीला पुन्हा एकदा ओव्हरलुक केल्या जातं आहे, याच्यामध्ये काही मायनर मिस्टेक्स आहेत का ते पाहिलं जातं। जेव्हा लुकआउट केल्या गेलं त्यामध्ये काही मायनरच्या मिस्टेक्स आढळून आलेल्या आहेत। कारण काय आहे, शिक्षक भरती ही अतिशय किचकट अशा प्रकारची प्रक्रिया आहे। 1ली ते 5वी, त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल कॅटेगरी, त्यामध्ये महिला, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, अनाथ, अपंग असे बरेच कॅटेगरीज आहेत। तर या सगळ्या गोष्टींवरती प्रत्येक उमेदवाराला तपासून पाहणे हे खऱ्या अर्थानं जे आहे वेळखाऊ प्रक्रिया आहे। आणि आपले जे उमेदवार आहेत पवित्र पोर्टलवर 2,16,000 आहेत, त्यापैकी समजा 20,000 आपण असं गृहीत धरूया की स्पर्धेच्या बाहेर जरी असले तरी देखील जवळपास 1,90,000 उमेदवारांचा डेटा चेक करावा लागतो आहे कंटिन्युअसली, आणि तो देखील निर्दोष पद्धतीनेच यादी लागणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। लवकर करण्यापेक्षा जे आहे परफेक्टली करा, थोडंसं उशिरा करा तरी देखील चालेल असं म्हणायला आपल्याला जे आहे या ठिकाणी निश्चितपणाने चान्स असतो। आणि तीच गोष्ट आयुक्त कार्यालयामार्फत या ठिकाणी केली जाते आहे। 2-4 दिवस उशीर का होत नाही, परंतु यादी ही निर्दोष असली पाहिजे। त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या जॉबवरती कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी निर्माण होऊ नये। अन्यथा आपल्या शिक्षक भरतीचा इतिहास असा आहे की एखादी यादी लागली, मग कोर्टामध्ये मुलं गेले त्याच्या अगेन्स्टमध्ये, तर मग ते काही उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्या गोष्टी होऊ नये, निर्दोष पद्धतीने यादी लागावी याकरिता जे आहे शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। मायनर मिस्टेक असल्या कारणाने यादी जी आहे परत एकदा रन करून पाहिल्या जात आहे। आता महत्त्वाचा प्रश्न की सर मग आता किती दिवस लागेल त्याला? खऱ्या अर्थानं जे आहे त्याला फार जास्त कालावधी लागणार नाही, 4 दिवस पुरेसे आहेत। तरी देखील 4 दिवसानंतर जेव्हा ती यादी कंप्लीट होईल त्यानंतर पुन्हा एकदा त्याला जे आहे रिव्हेरीफाय केल्या जाईल, काही मायनर मिस्टेक्स असतील का पाहिल्या जाईल, आणि जर नसेल तर मग लगेच जे आहे पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला
नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशनच्या सोबत ती जी यादी आहे ती देखील पब्लिश करून दिल्या जाणार आहे. हा झाला मुद्दा. म्हणजे काय आहे, चालू असलेल्या आठवड्यामध्ये ही जी यादी आहे पब्लिश होण्याची दाट शक्यता आहे. इथून असं 4-5 दिवसांचा कालावधी आपण गृहीत धरला तरी देखील चालून जातं. आता जागा आहेत 8,500. आता महत्त्वाचा प्रश्न हा देखील येतो की सर एका जागेसाठी किती उमेदवारांना बोलावलं जाणार आहे? तर एका जागेकरिता 10 उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि एक उमेदवार जास्तीत जास्त 10 ठिकाणी जाऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, एक उमेदवार आहे, समजा त्याला 150 त्याचा स्कोर आहे. आता 150 स्कोर आहे आणि त्यानं 100 जागांवरती प्रेफरन्सेस दिलेला असेल तर साहजिक आहे तो 100 पैकी 100 जागांवरतीही पात्र आहे, त्याचं मेरिटही बसलं असतं. परंतु तसं नाही केलं जाणार. टॉपचे त्यानं दिलेले जे काही प्रेफरन्सेस 10 आहेत त्या 10 जागांवरती त्याला पाठवलं जाईल. 11व्या ठिकाणी त्याला पाठवलं जाणार नाही, जेणेकरून 11व्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जो कमी मार्कवाला उमेदवार आहे त्याला पाठवलं जाणार आहे. मग आता काही आपले जे भोळे भाबळे विद्यार्थी असतात त्यांना असं वाटतं की सर मग 8,000 जागा आहेत, 8,500, मग 8,500ला 10 आपण गुणाकार केला तर मग काय जवळपास जे आहे 80,000 उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये येतात की काय? तसं नाही होत. एकच उमेदवार 10 ठिकाणी जात असल्या कारणाने त्या उमेदवाराची गणना 10 ठिकाणी होते आहे. म्हणून साधारणपणाने आपण जर ढोबळमानाने विचार केला की 8,000-8,500 जागा जर का घोषित केल्या जात असेल निवड यादीच्या स्वरूपामध्ये तर त्या 8,000-8,500 जागांवर 13,000-14,000 उमेदवार या ठिकाणी निवड केले जाऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मेरिट आता जर 14,000 जागांचं आपण गृहीत धरलं की 14,000 उमेदवारांचं सिलेक्शन होत असेल तर मेरिट थोड्याफार प्रमाणावरती खाली येईल. फारच खाली येईल असं नाहीये आणि फारच हलणारच नाही असंही नाहीये. 2-4 मार्कांना मेरिट या ठिकाणी खालीवरी जाऊ शकतं. त्याच्यामध्येही तुमचं वर्ग, मग 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12, तुमचं माध्यम, तुमचा विषय, तुमची कॅटेगरी, तुमची हॉरिझॉन्टल कॅटेगरी, या सगळ्यांमध्ये जे आहे मेरिटमध्ये जे आहे विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मेरिटचा फार जास्त अंदाज बांधू नका. आता 2-4 दिवसांचाच प्रश्न आहे. 2-4 दिवस ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण निवांत होतो, शांत होतो, त्याच पद्धतीने राहा. पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटकडे थोडीशी नजर लावून ठेवा. होप्स ठेवा की ज्या उमेदवारांचा 1, 2, 3, 4 अशा मार्काच्या फरकाने जे आहे मेरिट हुकलेलं आहे त्याने अपेक्षा ठेवा. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं, ही यादी पब्लिश झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांची इच्छा आहे की भरती जी आहे पारदर्शी पद्धतीनेच व्हायला पाहिजे. कारण मुलाखतीला 30 मार्क आहे. 30 मार्काला 2 गोष्टींमध्ये डिवाइड केलेला आहे. 15 मार्कांचा डेमो आहे, 15 मार्कांचं तुमचं इंटरव्ह्यू आहे. तर या दोन्ही गोष्टी पारदर्शीपणाने व्हाव्यात आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी होऊ नये. गरजू, होतकरू आणि मेहनतीनं तिथपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांनाच या ठिकाणी जे आहे फायनल सिलेक्शन मिळावं अशीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आता फार जास्त चिंता आपण करू नका. येत्या आठवड्याभरामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला ही जी पुढची यादी आहे ती पाहायला मिळणार आहे. याच्या संदर्भामध्ये, याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, डाऊट्स असेल, निश्चितपणाने तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हक्कानं कमेंट करू शकता.